नमस्कार, शुभ दुपार. बघू शकता मित्रांनो, आता मी काल पुण्याला आलो होतो आणि पुण्याला आल्यावर आमचे साहेब आहेत मसूरकर म्हणायचे, त्याच्याकडं गाडी होती, मी गाडी घेतलेली आहे. तर त्याची फॅमिली आणि मी असे मिळून 3.5 जण आम्ही भीमाशंकर दर्शनासाठी गेलो होतो. आणि तुम्ही बघू शकता आम्ही आता उन्हाळा आहे म्हणून गर्दी कमी असेल म्हणून गेलो होतो. पण मी मराठवाड्यातून म्हणण्यापेक्षा महाराष्ट्रामधील सर्व भीमाशंकर भाविक भक्तांना सूचित करतो की आपण सोमवार, शनिवार, रविवार सोडून इतरता कधी बी जाऊ शकता. नाही तर खूप अशी गर्दी आहे. 2.5 ते 3 किलोमीटर लांब मंदिरापासून पार्किंग करून तिथं भीमाशंकरमध्ये एक बस आहे, लोकल बस. त्या बसनं वगैरे नाही तर प्रायव्हेट वाहनाने तिथल्या लोकलच्या जावं लागतं. तुम्हाला मी सांगू शकतो, खूप अशी 3 किलोमीटर लांब पार्किंग करावं लागली होती. आणि मी जे भक्त भीमाशंकर दर्शनाचा वेध करीत आहेत त्यांना मी एकच सांगतो की आपण शनिवार, रविवार आणि सोमवार सोडून मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवारपर्यंत जाऊ शकता. का तर सुट्टी नसल्या कारणाने गर्दी कमी असते. आणि जर तुम्ही मग शनिवार, रविवारचा बेत केला तर तुमचं एकच दर्शन होईल. आणि खूप असं अडचणीचा आणि तुम्हाला संकटाशी समोर जावं लागेल. तुम्हाला सांगू शकतो, खूप लांब अशी पार्किंग करावं लागते भीमाशंकर दर्शनाला जाणाऱ्या भाविकासाठी मी सांगतो. आणि भीमाशंकर झाल्यावर लागेच लेण्याद्री गिरिजात्मिक अष्टविनायकापैकी एक गणपती मंदिर आहे. ते 6:30 वाजता सांजच्या पारी बंद होते. मी तुम्हाला सांगू शकतो, जायचं असेल तर 6:30च्या अगोदर जा सांजच्या पारी. नाही तर बंद झाल्यावर तुमची बेजारी होणार. लगेच तिथलं 12 किलोमीटरवर ओझरचा गणपती आहे. 2 गणपती जवळ आहेत आणि शिवनेरी किल्ला पण जवळच आहे, तुम्ही बघू शकता. तर इकडं जर आले पुण्यास भीमाशंकर साईडला तर 4-5 पॉईंट फिरण्याचे आहेत. एक भीमाशंकर, नंतर शिवनेरी किल्ला, त्याच्यानंतर लेण्याद्री गिरिजात्मिक गणपती आहे अष्टविनायकापैकी एक, आणि ओझरचा एक गणपती. असे मिळून 4 पॉईंट तुम्हाला बघायला भेटतील. तर मी तुम्हाला सांगू शकतो, रविवारी आणि शनिवारी न येता इतरता कधी पण यावं. आपलं दर्शन पण होईल, आपल्याला बघायला पण मिळेल. आणि रविवारी, शनिवारी किंवा सोमवारी याल तर भीमाशंकर दर्शनासाठी तुम्ही मुकाल. खूप असा टाईम लागत आहे, तुम्हाला सांगू शकतो. आज मी 10 वाजता आलो तर 4 वाजता दर्शन झालेलं आहे आमच्या साहेबांचं, बघू शकता.